किती परीक्षा घेतो, कशाची परीक्षा घेतो ऐका. स्वतः आत्मनिरीक्षण करा. मी या 10 गोष्टीचा अभ्यास करा हे सांगतो. कसोटी लावा या 10 गोष्टीची. भगवंत प्रेम सहजासहजी देत नाही, एकदम देत नाही, कुणालाही देत नाही. मग काय पाहून देतो? परीक्षा पाहून देतो. तर त्या परीक्षेमध्ये किती प्रश्न असतात? तर 10 प्रश्न असतात. 10 प्रश्न. पहिला प्रश्न कोणता असतो की हा भक्त वाचन काय करतोय. दुसरा प्रश्न, याचा आहार कसा आहे. तिसरा प्रश्न, याची संगत कुणाची. चौथा प्रश्न, हा कोणत्या स्थानावर राहतो, याचं स्थान कसं आहे. पाचवा प्रश्न, हा याचा समय कशामध्ये जास्त घालवतो. सहावा प्रश्न, कधी दीक्षा घेतली का कुणाची, कुणाची घेतली, कशा प्रकारची घेतली. सातवा प्रश्न, हा रोज ध्यान करतो का. आठवा प्रश्न, हा निरंतर अभ्यास कशाचा करतो. नववा प्रश्न, याच्यावर जास्त संस्कार कुणाचे आहेत, कसे आहेत. आणि सर्वात शेवटचा 10वा प्रश्न, केलेल्या परमार्थाविषयी गौप्यता धारण करतो का प्रगट करण्याकरता परमार्थ करतो. 10 परीक्षा पाहतो. आपल्या प्रत्येक विषयाचा स्पष्टीकरण करण्याचा विषय अगदी विस्तृत करता येईल, पण आपल्याला आज तेवढं मिळेल. फक्त संदिग्ध संक्षिप्त अशा प्रकारचं थोडं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. भगवंत प्रेम कुणाला देतो, जो आत्मनिरीक्षण करतो त्याला. आत्मनिरीक्षणामध्ये विषय आपणच आपलं आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. साधकाच्या जीवनामध्ये या 10 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण आजपर्यंत परमार्थ केला आणि परमार्थाचं खरं फळ आपल्याला मिळालं नाही. का मिळालं नाही, त्याचे कारण हे आहे. कोणते. आपण काय वाचतो याचा विचार केला नाही. कशाचं वाचन करावं. मनोरमा, कादंबऱ्या, काव्यस्फूर्ती, काय वाचन काय करावं, कशाचं करावं. भगवंत तेच पाहतो. हा काय वाचतो, त्याला काय वाचणारे आवडतात. काय वाचणारे आवडतात त्याला तत्वज्ञान आणि भगवत प्रेम याविषयीचे ग्रंथ वाचणारेच आवडतात. दुसऱ्या भाकड कथा वाचणारे नाही चालत. आणि चांगल्या ग्रंथांचं चिंतन, वाचन, मनन जो अंतरंग अधिकारी आहे तोच करेल. माऊलींना विचारा तुम्ही, तुमच्या ज्ञानेश्वरीचे खरे अधिकारी कोण आहे. माऊली सांगतायत, अध्यात्म ग्रंथी ये, अध्यात्म ग्रंथी ये, अंतरंगाची अधिकारी ये. पण इतरांना काही फायदा नाही का. आहे ना फायदा, होईल. कशाचा. अंतरंगी साधकाला जेवढा फायदा होईल तेवढा नाही होणार. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाचे अधिकारी येर लोक वाक्चातुर्य होईल सुखिया. ते माझ्या ज्ञानेश्वरीच्या वाक्चातुर्यानं सुखी होतील, पण त्यांना आत्मज्ञान मिळणार नाही, प्रेम मिळणार नाही. त्याच्याकरता अंतरंग अधिकारी बनावं लागेल. आणि अंतरंग अधिकारी बनण्याकरता या गोष्टी महत्वाच्या आहेत. कशाचं वाचन करावं आपण हे समजतं. काय श्रवण करावं. श्रीमद भागवत सांगतंय काय ऐकावं, कुणाच्या मुखातून ऐकावं, कसं ऐकावं, कधी ऐकावं आणि का ऐकावं. ऐकण्याच्या बाबतीत या 5 गोष्टी लक्षात आल्या की बस येत मोक्ष असे ऐकता श्रवणाची माझी. पहिली गोष्ट काय ऐकावं. बरं, दुसरी गोष्ट कुणाच्या मुखातून ऐकावं. विद्वान ब्राह्मण जो भगवत प्रेमी आहे त्याच्या मुखातून ऐकायचं. भगवत प्रेमीचे आहेत की नाही
त्यांना अभ्यास करावा लागत नाही, वाचन करावं लागत नाही. तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान भीती. ते सहज बोलतील ना, वेद त्यांच्या बाहेर टपलेले असतात. यातल्या कोणत्या शब्दाशी आपल्याला झोपायचंय, शब्दाची वाट पाहतात. त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दालाच वेद म्हणतात. वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ते सहज मोकळं जरी बोलले हो, तरी त्यांच्या बोलण्यामधून जगताच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. चांगलं वाचत जावं. आपल्या वारकरी सांप्रदायिक भाषेमधून जर सांगायचं ठरलं तर गीता भागवत करी प्रस्थानत्रयी वारकरी संप्रदायाची मूळ संस्कृत प्रस्थानत्रयी उपनिषद, श्रीमद भगवत गीता आणि ब्रह्मसूत्र यांना संस्कृत प्रस्थानत्रयी म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्रीयन मराठी संप्रदायाची ग्रंथाची प्रस्थानत्रयी जर कोणती असेल तर ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता, भागवत आणि गाथा. बस. मी तर म्हणतो या तिन्हीच्या पलीकडे 34 ग्रंथ घरात ठेवूच नये. वाचण्याची बुद्धी होईल, इकडचा वेळ जाईल, नित्याने चुकेल. आज मस्त रोज चिंतन करत जावं भागवताचं, ज्ञानेश्वरीचं. नुसतं पारायण करायचं नाही, नुसतं वाचन करायचं नाही. नुसतं वाचन पारायण करणं म्हणजे ABCDEFG HIJK LMNOP QRST. आणि याचा अर्थ काय कुणाला माहिती, काही समजत नाही. ए काढून दिला तर पूर्ण तसं ए काढतो, असं 2 रेषा समजत नाही. ए म्हणजे काय, पण शिक्षक त्याला सांगतात ए फॉर ॲपल. ए कशासाठी वापरायचं, ॲपलसाठी. ॲपल लिहिण्याकरता पहिलं ए लागतं, म्हणून असं ए काढायचं. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॉलेज, काय असेल ते. आता ताजे पोरं असतात, हे शिकतात. पण काही काही म्हाताऱ्या पोरांना शिकावं असं वाटतं इंग्लिश. त्यांना शिकवण्याकरता वेगळी पद्धत वापरावी लागते. त्यांना ॲपल समजत नाही, ते म्हणतात लिहायचा APPLE, म्हणायचं ॲपल आणि समजायचं सफरचंद. ऐका कशाचा कशाला ताळा मिळेल. लिहायचं APPLE, वाचायचं ॲपल आणि समजायचं सफरचंद. हे असं नका आम्हाला सांगू, व्यवस्थित आम्हाला समजेल असं सांगा. ते शिक्षक हुशार, त्यांनी सांगितलं ए फॉर अन्नाची बायको. हा असं सांग. बी फॉर बाबूरावची बायको. इथले बाबूराव सोडून कोणी असत तर असं करत 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 त्याला एम पर्यंत शिकवलं. एम तो एम फॉर मंग्याची बायको किंवा मन्याची म्हणा फार तर. ए फॉर मन्याची बायको म्हणजे माझी नाही बरं का. नाही तर तुम्हाला स्वतःच्या बायकोचा लय पुळका आलाय तुम्हाला, म्हणून मी मंग्याची म्हटलं. एम फॉर मंग्याची बायको. आता ते म्हातारं कंटाळलं, काम निघालं, कामाधंद्याचे दिवस. त्याने त्या प्रौढ
शाळेत यायचं सोडून दिलं. मग एक दिवस शाळा तपासायला साहेब आले. किती माणसं येत असतात शिकायला, किती किती वयाचे आहेत, काय काय शिकले. मग त्या शिक्षकाने आपले सगळे आजी माजी विद्यार्थी सगळे जमा करून आणले, पूर्वीचे शिकलेले आताचे शिकले. त्यातलं ते म्हातारे येऊन बसलं होतं. कोणतं? एम फॉर मंगेची बायको इथपर्यंत शिकलेलं. मग शिक्षक विचारायला लागले, हा ए फॉर, म्हातारे म्हातारे पोरं म्हणायचे ए फॉर अन्नाची बायको, बी फॉर मधुराची बायको. हा सगळ्यांना का सांगू, एक एक सांगा. पण त्या मास्तरनी डब्ल्यू काढला, डब्ल्यू, आणि विचारलं हे काय आहे. तर ते मंगेची बायकोपर्यंत शिकलेलं. तो म्हणला मी सांगू. म्हणला ही आहे तर मंग्याचीच बायको, पण उलटी का बसली समजा ना. असं खाली असतो ना, याने डब्ल्यू काढला होता. दिसती तर मंगेचीच बायको, पण आज उलटी का बसली कळलं ना. शिकण्याच्या शिकवण्याच्या पद्धती. विनोद वजा करा. गोपाल कृष्ण या 10 गोष्टीचं चिंतन मनन करता आलंच पाहिजे. आपण काय वाचन करतो हे कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरीच का वाचायची, भागवतच का वाचायचं, गाथाच का वाचायची. नाही वाचलं तर काय होईल. कुणी म्हणेल आम्ही नाही वाचणार, मरा. वाचणार नाही म्हणजे मरावं लागेल ना. आम्ही नाही ज्ञानेश्वरी वाचणार, काय होईल, मराल. दुसरं काय. जो वाचेल तोच वाचेल, जो वाचेल तोच वाचेल. बाकीचे मृतच आहे, जिवंत असून मेल्यासारखेच आहे. गुरुवारी मामासाहेब तर म्हणायचे, ज्ञानेश्वरी न वाचताना जो मनुष्य मेला तो मनुष्य मेला म्हणतच जाऊ नये. एक डुक्कर मेला म्हणावं, एक गाढव मेला म्हणावं, पशु मेला. म्हणून नुसत्या वाचनालाही अर्थ नाही, अर्थाला अर्थ आहे. त्या अर्थामध्ये सुद्धा नाना प्रकार आहे. काही नुसते शब्दार्थ, काही वाच्यार्थ, काही भावार्थ, काही मतितार्थ आणि काही लक्षार्थ. त्यापैकी कोणत्या अर्थाचं चिंतन करावं, सगळ्याचा अभ्यास करावा. आता परीक्षेतला दुसरा प्रश्न 10 पैकी वाचन झाला. दुसरा काय सांगितलं मी, आहार. आहार परमार्थिकाने विचार करावा, आपला आहार कसला आहे, काय आहार आहे. काही लोक एकटं खूपच खातात, नाही तर मग काहीच खात नाही. काय अति आहारी आणि म्हणजे खूप खाणारे, आणि बिना आहारी म्हणजे आहारच घेत नाही. संतांनी सांगितलं मिताहारी राहत जावं. कसं राहत जावं, मिताहारी. अन्नाला औषध समजलं पाहिजे आणि भुकेला रोग समजलं पाहिजे. औषध आवडलं म्हणून किती खात जावं. औषध आवडलं, चांगलं आहे, गोड आहे म्हणून किती खात जावं. फक्त रोग जाईपर्यंत खात जावं. आणि किती खावं हे नाही समजलं तर त्याच्याकरता औषध जास्त खावं लागेल, पुन्हा आणखी दुसरं बदलून घ्यावं लागेल. म्हणून काय खावं, किती खावं, कसं खावं, कुणाचं खावं हे समजलं पाहिजे. पण आम्हाला नाही समजत. तुकोबारायांना विचारा, तुकोबारायांनी सांगितलं ऐका. युक्त आहार विहार
विहार. आणि तेही स्वतःच्या मनानं नाही सगळं, तेही कशाला तरी प्रमाण म्हणतात. हो, गीतेला प्रमाण म्हणतात ते, आणि त्याचंच ट्रान्सलेशन इंटू गुरु मराठीत त्यांनी हे चरण सांगितलं. गीतेमध्ये कोणते शब्द? युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त युक्त या शब्दाचा अर्थ काय? आपल्या शरीराला जेवढं लागेल तेवढं. काही काही लोक मुरमुऱ्याचं पोत हलवून हलवून भरतात, जेवढं बसेल तेवढं. बुंदी किती खावी? जांभळी देण्याकरता त्याने तोंड उघडलं की बुंदीच्या कळ्याच दिसतात. आमचे काका सांगायचे सोपान काका, शिंक जरी आली तरी नाकातून शेंबूड येणार नाही, कळ्याच बाहेर पडतो. नाही, हे प्रमाण नाही त्याचं. युक्त युक्त या शब्दाचा असा. इकडे या दादा, इकडे या दादा, लोक इकडे पाहिजे. त्याच्यापेक्षा बरं इथे तुम्हाला आनंद येईल. गोपाल कृष्ण जेवढं शरीराला पोषक आहे, जेवढं चिंतना करता भजना करता जेवढ्या अन्नाची आवश्यकता आहे तेवढंच घ्यावं. भोजन आणि भजन यात एका मात्रेचाच फरक आहे फक्त. भजना करता भोजन का भोजना करता भजन? भजना करता भोजन. कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जागो देव भंगा. लोक उपवास करतात. उपवास शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ 24 तास राहण्याचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस. आणि उपवासाच्या दिवशी काय खावं? शरीर त्रास देणार नाही असं खावं. जास्त उठावं लागणार नाही भजनातून कथेतून असं खावं. नेहमी नेहमी जाऊन यायची पाळी आली तर त्या खाण्याचा पिण्याचा तरी काय उपयोग आहे? म्हणून दुसरा प्रश्न पेपरातला बोलतोय आहार. तसं संतांच्या जीवनात नित्य उपवास आहे. साधक अवस्थेमध्ये तुकोबाराय काय खाऊन भजन करत होते ते सांगतोय. पाहुनिया झाडा झाडे ओरबाडून पाहुनिया झाडे
वरमाडून पार आम्हाने आधाराने वरमाडून निराहार असू नये, मिताहार असावं. निराहार म्हणजे काय? निराहाराचे दोन अर्थ होतात. एक अजिबात न खाणं, त्यालाही निराहार म्हणतात. निही आहार, निषेधात्मक निही आहे. निही आहार, आहारच होय. दुसरा निर आहार म्हणजे फक्त जलाहार, पाणी. एकादशीच्या दिवशी काही लोक म्हणतात आम्ही निराहार करतो, म्हणजे काहीच खात नाही का? नाही, तसं नाही. मग निराहार करतो. निराहार म्हणजे सतत खात राहतो, फराळाचा निराहार. वास्तविकता फराळ हा शब्दच चुकीचा आहे. खरा शब्द फलाहार आहे. त्या फलाहाराचा अपभ्रंश फलाहार, 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 फराळ. फराळाचा काय झाला? फराळाचा. आणि मग फराळाच्या नावाखाली अन्नात बदल, एवढाच त्याचा अर्थ आहे. फराळाच्या नावाखाली अन्नात 1-2 किलो साबुदाणा, 2-3 किलो शेंगदाणा, ऊपर पिना पाणी, ऐसी एकादशी करणं द्वादशी की नानी. त्या द्वादशीला लाज वाटली पाहिजे. उगीच द्वादशी झाली, मी एकादशी झाली असं तर बरं झालं असतं. काय पदार्थ त्या एकादशीच्या दिवशी विचारूच बघा. शेंगदाण्याचे किती प्रकार? भाजलेले शेंगदाणे, उकडलेले शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे, शिजवलेले शेंगदाणे, मिठाचे शेंगदाणे, तिखटाचे शेंगदाणे, गोड शेंगदाणे, तिखट मीठ लावलेले शेंगदाणे, चक्की. हो, चक्की. आज सगळं पिसून काढतो त्या चक्कीमध्ये. आणि एवढंच नाही, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची उसळ, भगरीचा भात. काही इतर दिवसापेक्षा काही कमी आहे? काही कमी. उलट फराळाला जास्त खर्च लागतो रोजच्या जेवणापेक्षा. बघा तुम्ही. हो, ते एवढे पदार्थ, गुडदाणी, चिक्की, वेफर्स, त्यात केळीचे वेफर्स, बटाट्याचे वेफर्स, काकडी, फळावळ समोरच्या त्या लहान लहान पोरांना असं वाटतं ही एकादशी म्हणजे दिवाळीची धाकटी बहीण आहे का काय? आणि उगाच 15 दिवसात एकदा येते, 2-3 वेळेस आली तर बरोबर नाही. युक्त आहार विहार. पण एवढ्यावर थांबायचं नाही. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाष. त्या सगळ्याचा अर्थ तुम्हाला कळला ना? साधं सोपं आहे, मराठीतच आहे, सोपी भाषा आहे. कळला की नाही सगळ्यात या चरणाचा अर्थ? युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. कळलं की नाही अर्थ? सोपा आहे ना? बासर म्हणजे काय सांगा? नसावी बासर, निद्रा बहुभाषण. पुरुषोत्तम महाराज समाधी लागली का? काय बासर म्हणजे काय सांगा ना, सांगा ना. तेवढीच माझ्या ज्ञानात भर पडेल. काय बासर म्हणजे? बडबड. हळद शहाणी का येडी? हळद. ऐका, तुम्ही काही माझ्या माहितीत भर टाकलेली दिसत नाही. आता तुमच्या माहितीत भर टाका. बासर म्हणजे व्यसन. व्यसन
कोणत्याही प्रकारचं व्यसन निदान एकादशीला तरी करायचं नाही. उलट एकादशीला जास्त चहा लागतो माणसाला. या एकादशी आहे, या कुठल्या ग्रंथात मी जेवढे वाचले तेवढ्यात तरी सापडलं नाही एकादशीला चहा चालतो म्हणून. कुठल्या ग्रंथात आहे का? तुमच्या ग्रंथात तर पळतो, नुसता चालतो नाही. एकादशीला तंबाखू चालते का? नाही चालत. काही काही लोक तंबाखूला जीवनभर सांभाळण्याचं वचन घेतात. अगोदर चोळून घेतात, नंतर काही काळजी करू नको, किती बुवा लोक येऊ दे, किती महाराज लोकांनी सांगू दे, तुला नाही सोडणार, घे वचन. नाही सोडणार, घे वचन. अरे तंबाखू खाणारे इतके विरक्त असतात, इतके योगी, इतके वैराग्य संपन्न असतात. एखाद्याची ऑइल पेंट दिलेली इमारत असू द्या आणि तंबाखू खाल्ली की तो तुझ्या इमारत कुठेही चुकत. अरे चुकायचंच असलं तुझ्या खिशात चुकलं, काय बिघडलं? पिशवी ठेवे दुसऱ्याच्या इमारती पाहून, कोपरे कापरे पाहून तो. वासर म्हणजे व्यसन. कोणत्याच प्रकारचं व्यसन करायचं नाही आणि कधीच करायचं नाही. एकादशी नाही, द्वादशी नाही, कोणतंच व्यसन करायचं नाही. व्यसन कशाला म्हणतात? व्यसन म्हणजे काय हेच माहित नाही. तर व्यसन म्हणजे जे देवाला चालत नाही ते. लक्षात आलं? व्यसन म्हणजे जे देवाला चालत नाही ते. तंबाखू चालते का देवाला? बिडी देवाला नैवेद्य दाखवला, जेवण झालं, देवा जेवण झालं तुमचं, आता 2 बिड्या प्या देतात. पण आपल्याला कसं काय चालतात? आपल्या हृदयात देव नाही का? भूत आहे का? त्याला बिडी काय चालावी? जे देवाला चालत नाही ते आपण घेणं, याचं नाव व्यसन. काही काही लोक सबबी सांगतात. अजीर्ण होतं, अपचन होतं म्हणून जेवल्यावर बिड्या प्यावंच लागतं. आता बिड्यात जर पचवण्याचं व्हिटॅमिन असतं तर डॉक्टरांनी गोळ्या द्यायच्या ऐवजी बिड्याच नसत्या दिल्या का? का डॉक्टर साहेब, तुम्ही गोळ्या देता का बिड्या देता? असं नाही. डॉक्टर असं म्हणत नाही काय अजीर्ण झालं, अपचन झालं, एक बिडी बंडल घ्या, 2 सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी वडायचं. जे देवाला चालत नाही ते खाणं, पिणं, बोलणं, आचरण करणं, जे देवाला चालत नाही, आवडत नाही ते करणं, याचं नाव व्यसन. ते नसावं. नसावी बासर. आणखी काय नसावी? निद्रा, बहु भाषण. अति निद्रा सुद्धा नसावी, बहु भाषण नसावं. काही लोकांना बोलण्याचंच व्यसन असतं. म्हणजे बोलण्याचं व्यसन कशाला म्हणतात? काही ना तरी काही कारण शोधतील आणि बोलायला सुरुवात करतील. एकदा त्यांना पॉइंट मिळाला बोलण्याचा की त्यांचा पट्टा थांबणं शक्य. जास्त बोलणाऱ्या माणसाकडून खरं बोलण्याची अपेक्षा करत जाऊ नये. एवढं खरं आणि बोलतो जो जास्त बोलतो ना त्याच्यात 90% काय असते? लबाडी असते. एका बाईनं आपल्या पोराविषयी नवऱ्याला तक्रार सांगितली. पोरग पहा ना, काही सुचू देत नाही. म्हणजे काय करतात? सारखे बडबड 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 करत राहतात आणि नेहमी खोटं बोलतं. नवरा म्हटला, तरी तुला सांगितलं होतं हा पोटात असताना मंत्र्यांच्या भाषणाला जात जाऊ नको म्हणून. हे पुढारी, नेते, आमदार, खासदार, मंत्री त्यांच्या भाषणाला जात जाऊ नको तुला सांगत होतो. 9 महिन्याचं होईपर्यंत तू त्यांचे भाषण ऐकले, त्याचा हा परिणाम. जास्त बोलतो त्याच्या संगतीत सुद्धा राहत जाऊ नये. आणि आपण जास्त बोलू तर जो कमी बोलतो ना त्याचा विचार केला जातो.
समजा काही विचार विनिमय चालू आहे, लोक बोलत आहेत, सगळे ऐकत आहेत. एक मनुष्य कधीच न बोलणारा, कुठंच न बोलणारा, काहीच न बोलणारा, तो जर बोलायला तोंड उघडला बोलू लागला, तो लोक म्हणतो थांबा 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 थांबा, का तो काय म्हणतो ते पहा. तो कधीच बोलत नाही, पण आता बोलायला लागलाय, काहीतरी सांगायचं त्याला महत्वाचं विशेष. जो कधीच बोलत नाही तो बोलायला लागला की त्याला महत्व प्राप्त होतं. आणि जो सतत बडबड 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 करतो, नित्य मढेन त्याला गोंधळे. जास्त बडबड करणाऱ्याकडे दुर्लक्षच करतात माणसं, शक्यतो घरातली म्हातारी माणसं काय करतात, कुणी ऐकून न ऐकू, एवढंच तिला सांगितलं तरी तिनं एवढं असं केलंच. कुणी ऐकत नसतं तरी पण बोलतच असतो. पण म्हाताऱ्याकडे कोणी लक्ष देत, कोणीच लक्ष देत. सोप्या भाषेत सांगतो, 50 एकर त्याचीच जमीन हे पोरं खातात. कुणाची? म्हाताऱ्याची. आणि त्याला सांगतात, पोरगा रडायला लागला की पोराला सांगतात, ते बघ तुझ्या कोपऱ्यात भोकाडी बसलेली आहे 50 एकराची, 50 एकराची भोकाडी. आणि ते पोटासाठी एवढं काम करतच. ते रडणाऱ्या पोराला बाई घेऊन आली की बाबा याला खाओ, ते पोरग गप्प बसतं, रडायचं थांबतं. आहे काही किंमत? इंद्रिय मावळली आला काही राहत नाही. म्हणून आणि ज्याचा व्यय जास्त होतो, खर्च करतो, ते आपल्या ठिकाणचं कमी होतं. म्हणून जो जास्त बोलतो त्याचे विचार संपून जातात, विचार संपून जातात. तो सद्विचारी नाही ठरत. जो कमी बोलतो त्याच्या बोलण्याचा विचार करायला लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्मपरीक्षण करून पाहिल्यानंतर भगवंत प्रेम देण्याकरता ज्या ज्या गोष्टीची परीक्षा घेतो, त्यात पहिली गोष्ट आहे याचं वाचन काय आहे, याचा आहार कसा आहे, आणि याची संगत कशी आहे, हा कोणाच्या संगतीत राहतो. तिसरा मुद्दा, कोणाची संगत करावी? संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. संतन के संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बने. 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 अच्छी बनेगी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. बोल
बनेगी तेरी किस्मत बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी कबीरा सुमिरन आज आपल्यामध्ये जे संस्कार आहेत ना, त्या 50% कारण आपली संगत आहे. संगत काल सांगितलं, थोडा संगतीबद्दल विचार. माहीत नाही आपल्या शेजारी बसलेला चोर आहे म्हणून, पण त्याचे संस्कार आपल्यावर होतात आणि उठून जाताना तिथंच एखादी चिंधी पडलेली खिशात घालावीशी वाटते. पैसदा चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. म्हणून कुणाच्याही जवळ, कुणाच्याही आसनावर, कुणाच्याही शेजारी बसत जाऊ, चांगल्याच्या संगतीत बसत जाऊ. चांगले म्हणजे ज्यांनी अत्तर लावलेले आहे ते, ज्यांनी फवारे मारले, पांढरे शुभ्र स्वच्छ ताज केलेले कपडे घातलेले ते नाही. लगेच एनर्जी कळून चुकते आपल्याला, ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे लगेच कळतं. आणि ज्याची एनर्जी पॉझिटिव्ह वाटत असेल त्याच्या संगतीत राहायचं, बसत जा. बाकीच्या संगतीत राहण्याचं प्रारब्ध असेल किंवा नाईलाज असेल तर तेवढ्या पुरता संबंध ठेवा. बाकी ताबडतोब तिथून अलग व्हावं, वेगळं व्हावं. ताबडतोब कामापुरता संबंध ठेवायचा, त्यांना आपलं समजायचं. संगतीचा नेहमी आपण विचार करत असतो, आज जास्त करायची गरज नाही. किती प्रश्न झाले तुम्ही विसरलेले सांगा. आत्मपरीक्षण करताना भगवंत भक्ताला प्रेम देण्याकरता 10 प्रश्नाचा पेपर देतो. त्यामध्ये फर्स्ट नंबर इन फर्स्ट क्लास असे जे येतात त्यांनाच फक्त प्रेम देतो. बाकीच्यांना कुणाला ज्ञान देतो, कुणाला वैराग्य देतो, कुणाला कर्म देतो, कुणाला धन देतो, कुणाला संपत्ती देतो, कुणाला मोक्ष देतो. पण प्रेम मात्र या 10 पेपर मध्ये जो पास झाला करणार, भगवंत विचार करतो की याचं पहिला प्रश्न, याचं वाचन काय आहे. दुसरा प्रश्न, याचा आहार कसा आहे. आहार कसा असावा, शुद्ध, सात्विक, निर्दोष असावा. शुद्ध म्हणजे काय, अशुद्ध नसलेला. अशुद्ध पण कशानं होतो अशुद्ध. 5 कारणानं अन्न अशुद्ध होत असतं. एक अर्थकारण, एक निमित्त कारण, एक स्थान, जाती आणि वृत्ती. 5 गोष्टीमुळे अन्न अशुद्ध होत असतं. ते शुद्ध करून घेतलं पाहिजे. पहिलं अर्थकारण. अर्थकारण म्हणजे चोरी करून त्यांनी संपत्ती मिळवलेली आहे आणि त्याची पंगत घालतोय, त्याचं अन्नदान करतोय. एका चोराने चांगली चोरी, जबरदस्त फायदा झाला म्हणून सत्यनारायणाची पूजा केली आणि एका संन्यासी बाबाला जेवायला बोलवलं. चांदीचं ताट, चंदनाचा पाट, चांदीचा तांब्या, चांदीचं फुलपात्र, पंचपक्वान्नाचं जेवण,
साधूने काही विचार केला नाही त्या संन्याशाने. तू ये मी जातो, तू ये मी जातो, तू ये मी जातो. कुंडली कवरदेव सुद्धा म्हणायचं विसरला, ब्रह्मार्पण म्हणायचं विसरला. वाढल्याबरोबर आक्रमण, सगळं संपूर्ण खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर जाताना आपल्या झोळीमध्ये त्या तांब्यावरचं चांदीचं फुलपात्र टाकून गेला. जेव्हा ते अन्न पोटातून निघून गेलं, स्नान केलं, पवित्र झालं, त्यांनी ते दुसऱ्या दिवशी झोळीत पाहिलं तर चांदीचं फुलपात्र आपलं तर नाही, आलं कुठून? काल कुणाच्या घरी जेवायला गेलो होतो, तो तिथं गेला. दरडावून विचारलं, हे काल मला तू जेव घातलंस? म्हणजे हो. कशाबद्दल जेवण होतं? म्हणजे सत्यनारायणची पूजा केली होती. कशाबद्दल पूजा केली होती? म्हणजे धंदा चांगला झाला होता. म्हणून काय धंदा आहे तुझा? म्हणजे चोरी करण्याचा. त्याचं अन्न खाल्लं म्हणून साधू संन्यासी असून सुद्धा त्याचं फुलपात्र चोरून न्यायची त्याला बुद्धी आहे. परमार्थ न घडण्याचं कारण हे आहे की आपण शुद्ध अन्न खात नाही. आपल्याला परमार्थ केल्यासारखा वाटतो पण बुद्धी का शुद्ध होत नाही? त्याचं कारण अन्न शुद्ध. आहार शुद्धो सत्वशुद्धी, आहार नेहमी शुद्ध असतो. आणि तिसरी गोष्ट सांगितली संगत. संगत चांगली असली की पंगती चांगली होते. संगतीने होतो पंगतीचा लाभ. संतांच्या जर संगतीत राहिलं तर देव भेटतो नाही, देव दिसतो नाही, मग देव कळतो. दिसण्याला महत्व नाही, मग बैसता संताची संगती, कळो आले कमळापती. आणखी काय कळो आले? कळो आले हे क्रियापद दोन्हीकडे लावायचं. सांगू ना, लक्ष आहे ना? संतांच्या जवळ बसलं तर दोन गोष्टी कळतात. कोणत्या? बैसता संताची संगती, कळो आले कमळापती. कळो आले काय? माझे कोणीच नव्हती निश्चय चित्ती. एक भगवंत कळतो आणि माझे कोणीच नाही हे कळतं. तुम्हाला कळलं की नाही आपले कोणी नाही? हे नाही कळलं. कोरोनात सुद्धा नाही कळलं. नाही पाठवू का डबल? महाराज, कोरोनात सर्वांची परीक्षा झाली. कुत्र्याला टाकतात तशी बायका नवऱ्याला भाकरी टाकत होत्या. हो, लांबूनच खायचे असले तर खा. कठीण समाजा येता कोण कामास येतो. रोगात पत्नीची परीक्षा, दरिद्र्यात मुलांची परीक्षा, दारिद्र्यात मुलांची परीक्षा, सगळं गेल्यानंतर सोयऱ्या राहिल्यांची परीक्षा. कोणी कुणाचं नाही. नंतर कळतं. हे अगोदर जर कळलं तर माझे कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. गेलेला वेळ वाया जाणार नाही अगोदर कळलं तर, आणि वाया गेलेला वेळ नंतर जरी कळलं तर उपयोग होणार नाही. सगळं परत मिळेल पण वेळ परत मिळणार नाही, समय परत मिळणार नाही. भगवंत संपत्ती देण्यात उदार आहे पण समय देण्यात कंजूस आहे. समय सर्वांना नाही देत. म्हणून फारे सावध थोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल. म्हणून सावध व्हा, संगत चांगली करा. आणि चौथी गोष्ट, चांगल्या स्थानावर राहत जा, चांगल्या ठिकाणी राहत जा. चांगल्या स्थानावर. चांगलं स्थान कोणतं आहे? भगवंताला विचारा की तेच सांगितलेलं आहे 6व्या अध्यायात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य
सनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम् शुचौ देशे देश पवित्र असावा, गंगेचा यमुनेचा गोदावरीचा किनारा असावा, का मठ होवा का शिवालय एखादा मठ असावा, निर्जन स्थानातला एखादं शिवालय असावं की तुम्हाला साधना करण्याची गरज नाही, ती जागाच तुमच्याकडून साधना करून देते, अशा स्थानी निवास करावा. उगाच श्रीमंती आहे म्हणून मोठा बंगला आहे तिथं राहायला सगळ्या वस्तू भरपूर आहे, ज्यावेळेस जे पाहिजे ते हजर आहे, पण चित्तात समाधान नसेल तर समाधान असावं, समाधान राहावं. समाधान राहत नसतं, समाधानी राहावं लागतं. चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान असेल ना तर जगद्गुरु म्हणतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने. अनुप्रास या ठिकाणी नेमकं काय काय वाटतं, उपमा कशाला दिली, उपमेय काय आहे आणि उपमान काय आहे. काय चित्त समाधान, चित्त जर समाधान असेल तर तरी विष वाटे सोने, म्हणजे विष सुद्धा सोन्याप्रमाणे वाटतं आणि सोनं सुद्धा विषाप्रमाणे वाटतं. तरी विष वाटे, काय वाटे, सोने. आणि काय वाटे, तरी विष वाटे. विष कशासारखं वाटतं, सोन्यासारखं वाटतं. सोनं कशासारखं वाटतं, विषासारखं. कधी कधी शब्दांची मोठी गंमत होत असते. एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ होऊ शकतात एकाच पदाचे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाणार. कसा अर्थ लावायचा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, ज्याच्या दारात अंगणामध्ये तुळशी वृंदावन, नाही ते स्मशानगृह जाणार. ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन नाही ते स्मशानगृह आहे, लक्षात ठेवा. आता दुसरा अर्थ, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते जाण स्मशान गृह, ते स्मशान आहे. हा पहिला अर्थ झाला. दुसरा, आहेलाच थांबा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन आहे, नाही ते स्मशान गृह जाणार, म्हणजे ते स्मशान नाही तेच घर आहे. त्याप्रमाणे कधी कधी एका शब्दाचे दोन दोन अर्थ होतात आणि कधी कधी एका प्रश्नाचे अनेक उत्तर असतात आणि काही काही अनेक प्रश्नाचं एकच उत्तर असतं. पहा काय सांगितलं, कधी कधी एका प्रश्नाचे अनेक उत्तर असतात. साखर कशी आहे, साखर कशी आहे, गोड आहे, पांढरी आहे, कशी आहे. दोन उत्तर झाले की नाही. दुकानदार तुम्ही सांगा साखर कशी आहे,
साखर कशी आहे? हा? काय म्हणतात? गोडे म्हणतात ना? नाही, 40 रुपये. साखर कशी आहे? 40 रुपये. प्रश्न एकच आहे, पण उत्तर किती झाले? कधी कधी प्रश्न अनेक असतात, पण उत्तर एकच असतं. एक बाई अशी परसाकडे चालली होती. एक बाई परसाकडे चालली, तिकडून 2 पाहुणे आले. दोन्ही माणसांनी प्रश्न विचारले वेगवेगळे. एका माणसाने विचारलं, बाई काय तुझं नाव काय? तितक्यात दुसऱ्याने विचारलं, बाई कुठे चालली तू? तर दोन्हीचं उत्तर तिने एकच दिलं, शीला. काय दिलं? पहिल्याने काय विचारलं होतं? बाई तुझं नाव काय? शीला. कुठं चालली? शीला. प्रश्न अनेक, पण उत्तर एक. स्थानाबद्दल आपण पाहत होतो. स्थान कसं असावं? शुच उदेशे प्रतिष्ठा, पवित्र स्थान असावं. म्हणून तीर्थक्षेत्रात राहण्याचं कारण काय आहे? त्याचं हेच आहे. तीर्थक्षेत्रात भाजीपाला स्वस्त मिळतो म्हणून राहत जावं नाही. नेहमी लोक माणसं येतात जातात, दक्षिणा देतात म्हणून राहत जावं. मग कशासाठी राहत जावं? होतील संताची भेटी, सांगू सुखाची येत जावं. स्थान तीर्थक्षेत्र पवित्र असतं. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, आपला समय कशामध्ये जातो? जास्त वेळ कशामध्ये जातो? काहींचा जास्त समय स्वयंपाक करण्यात जातो आणि काहींचा खाण्यात जातो. काहींचा स्वयंपाक करण्यात जास्त वेळ जातो, खायला कमी लागतो. काहींचा खाण्यात जास्त जातो, स्वयंपाकाला कमी लागतो. जास्त वेळ कशामध्ये जातो आपला? बोलण्यामध्ये, चर्चेमध्ये जातो का इतर साधनामध्ये जातो? तर ज्याचा समय परमार्थामध्ये जातो त्यांचं समयाचं सार्थक होत. हो, निळोबाराय वर्णन करतात. काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक जास्तीत जास्त काळ नामस्मरणात घालवा. नामाचं महात्म्य सांगण्यात घालू नये, नाम महात्म्य गाण्यात सांगू नये, जाऊ नये. का? नामातच प्रत्यक्ष. काही लोक नामाचं महात्म्य तर सांगतात, इतरांना फायदा होतो त्याचा, पण हे किती नामस्मरण करतात? नामाचा घोष झाला पाहिजे. घोष परावाणीतून जो निघतो त्याला घोष म्हणतात. 4 वाणी आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जे मोठ्याने म्हणतो, जे दुसऱ्याला ऐकू जातं,
ते ज्या वाणीतून म्हणतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. जे दुसऱ्याला ऐकू जात नाही पण आपलं आपल्याला ऐकू येतं, कंठस्थ असत, तिला मध्यमा म्हणतात. फायदा आहे वैखरी वाणीनं नामस्मरण करण्याच्या दुप्पट फायदा मध्यमा वाणीनं करण्यात आहे, आणि मध्यमा वाणीनं नामस्मरण करण्यापेक्षा दुप्पट फायदा पश्चंती वाणीनं करण्यात आहे. जी हृदयातून निघते तिला पश्चंती वाणी म्हणतात. म्हणजे दुसऱ्याला तर ऐकू जातच नाही पण आपल्यालाही ऐकू येत नाही. ओठ चालू असतात, नामस्मरण चालू असतं, आपण नामस्मरण करतो. ही कोणती वाणी आहे? आणि जिथं वैखरी नाही, मध्यमी नाही आणि पश्चंती नाही आणि नामस्मरण करतच नाही पण झाल्याशिवाय राहत नाही, आपोआप होतं, ती परावाणी. भगवंताच्या जवळ परा जाऊ शकत नाही तर वैखरी काय जाणार आहे? परेही परते बोलले ढुंकले, परेही परते बोलले ढुंकले, वैखरी कसा आहे वैखरी सांगू शकत नाही, तिथे परा काय पोहोचू शकणार आहे? कसा आहे तो परमात्मा? वैखरीने सांगण्याचा प्रयत्न केला, माऊलीने प्रयत्न केला. काय म्हणतात माऊली? कानडा हो विठ्ठल हरे होत, कानडा हो विठ्ठल हरे होत, नामस्मरणामध्ये वेळ गेला पाहिजे. समयाची समय सारणी. घरात घड्याळ जास्त ठेवू नका, टाइम टेबल जास्त ठेवा. आणि प्रत्येक भिंतीला घड्याळ लावायचं असेल तर त्या प्रत्येक घड्याळाच्या खाली किती वाजता काय करायचंय याची समय सारणी, टाइम टेबल लिहून ठेवा. नुसतं घड्याळ ठेवून काय फायदा आहे? किती वाजले कळलं, काय करणार आहे, काय करणार आहे, काय करणार होता यावेळेस, किती वाजता काय करायचंय याचं नियोजन केल्याशिवाय घड्याळाचा विशेष उपयोग होणार. समय सारणी तिला म्हणतात. म्हणून पाचवी गोष्ट आहे समय, सहावी गोष्ट आहे दीक्षा. जी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे, सर्वात जुनी परंपरा, त्या परंपरेतल्या विशेष साधूकडून दीक्षा घेतली पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे. आणि मग त्याचा परिणाम काय होईल? अनुव्रजामि हम नित्यम तूये यत्यंग्रे रेणुवे. तीन गोष्टी महत्वाच्या जीवनात: दीक्षा, भिक्षा, शिक्षा. दीक्षा म्हणजे अनुग्रह, मंत्रोपदेश. ज्याच्याकडून घेतो तो प्रेमी साधक. ज्ञानी थोडा कमी असला तरी चालेल, आज ना उद्या ज्ञान वैराग्य त्याला मिळेलच, पण तो जर प्रेमी साधक असेल तर त्याच्याकडून दीक्षा घ्यायला हरकत नाही. आणि असे फार थोडे संप्रदाय पृथ्वीच्या पाठीवर, त्यात आपल्या नंबरचं कोणी घेणारच. पहिला नंबर वारकरी संप्रदायाचा,
दुसरा पुष्टी संप्रदायाचा, वल्लभ संप्रदायाचा, तिसरा गौरांग संप्रदायाचा, चौथा चैतन्य संप्रदायाचा आणि पाचवा नाथ संप्रदायाचा. असे 5 संप्रदाय पैकी त्या 5चंही समीकरण त्यांची संलग्नता करून माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया घातलेला आहे. वारकरी संप्रदाय म्हणून जगाच्या पाठीवर इतकं शुद्ध संप्रदाय दुसरं तुम्हाला सापडणार. उघड मत आहे, द्वैतही उघड मत आहे, अद्वैतही उघड मत आहे. मंत्रही उघडा आहे, उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा सुखती यातना घडवला. ते कान फुकायचे मंत्र नाहीत या संप्रदायात. असं ते शाल नाही तर घोंगडी अंगावर टाकतात आणि मग काय फुकतात काय माहिती, कानच फुकतात का दुसरं काही फुकतोय ते आपल्याला काय कळलं. काही फुकलं तरी आपल्याला काय गेलं. कान मंत्र देतात काही लोक, कान मंत्र. 2 मित्र होते. एकाने गुरुला सांगितलं मला मंत्र द्या. त्या गुरुला त्या 2 मित्रात भांडण लावून द्यायचो. भांडण लावण्याकरता एक मित्र गेला म्हणजे मला मंत्र द्या. येईल कानात सांगितलं काय कोणाला सांगू नको, नाही सांगत. मंत्र द्या ना, हाच माझा मंत्र आहे, कोणाला सांगू नको. काय कोणाला सांगू नको. बरं गेला. मित्रांनी त्याला विचारलं काय सांगितलं गुरुजीने. ते म्हणले कोणाला सांगू नको. अरे पण मला सांग ना, मी तुझा मित्र नाही का. काय मंत्र द्या त्यांनी. तेच ना, ते मला म्हणले की कोणाला सांगू नको. लागलं ना भांडण दोघांच्या. मला नाही सांगायचं मग सांगायचं कोणाला. मंत्रच कोणाला सांगू नको. असे जे मंत्र आहेत ना, कानफुके मंत्र, काही 12 आहेत, काही 16 आहेत, शताक्षरी सुद्धा आहेत, काही 6 अक्षराचे मंत्र आहेत, काही 3 अक्षराचे मंत्र आहेत. पण 6 अक्षराचा कोणता राम कृष्ण हरी. 3 अक्षराचा कोणता विठ्ठल. 12 अक्षराचा कोणता ओम नमो भगवती वासुदेवाय. 16 अक्षराचा कोणता हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. पूर्वार्ध 16 अक्षराचा आणि उत्तरार्ध 16 अक्षराचा. नुसता हरे कृष्ण 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 हरे हरे एवढा मंत्र घेतला तर 16 अक्षराचा. त्याला पुन्हा पुष्टी जोडली हरे राम 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 हरे 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 कृष्ण हे जर जोडले तर पुन्हा 16 अक्षर म्हणजे 32 अक्षराचा मंत्र. जेवढा मंत्र लहान तेवढी शक्ती जास्त. बस हे एवढे एकच वाक्य लक्षात ठेवा. काय म्हणला वृत्तानंद स्वामी, काय म्हणलं लक्ष नाही तुम्ही. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या करता सांगतो, इतरांच्या करता त्यांनी ऐकलं. जेवढा मंत्र लहान तेवढी शक्ती महान, तेवढी शक्ती जास्त असते. मोठा मंत्र तितका जप करताना तितका वेळ जातो, छोट्या मंत्राला तितका वेळ जातो. म्हणून सर्वात श्रेष्ठ मंत्र प्रणव मंत्राला म्हटलेला आहे. प्रणव मंत्र. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण अधिकार पाहून मंत्र दिले जातो. अधिकार तैसा कदावी साहे ओजे त्यास तिची. अशा प्रकारची दीक्षा घेतली. नंतर 7वी गोष्ट ध्यान केलं पाहिजे. ध्यान. आम्ही जवळजवळ इथं असताना कार्यक्रम नसले तर 12 महिने भागवताचा पाठ घेत असतो. त्या एका पाठामध्ये जवळजवळ या 10 गोष्टीवर 1 महिनाभर चिंतन चालू होतं. फक्त या 10 गोष्टीवरच. तुम्ही कोणी विद्यार्थी असतील त्यावेळेस त्यांचं लक्षात येईल.
अत्यंत महत्वाच्या परमार्थिकाच्या साधकाच्या दृष्टिकोनातून याद आहात. तुम्ही विसराल म्हणून पुन्हा एकदा सांगतो. पहिली गोष्ट वाचन, दुसरी गोष्ट आहार, तिसरी गोष्ट संगत, चौथी गोष्ट स्थान, पाचवी गोष्ट समय, आणि सहावी गोष्ट दीक्षा. इथपर्यंत आलोय आपण. त्यानंतर सातवी गोष्ट आहे ध्यान, आठवी गोष्ट आहे अभ्यास, नववी गोष्ट आहे संस्कार, दहावी गोष्ट या सगळ्याविषयी गुप्तता, गौप्यता. या 10 गोष्टींवर आत्मपरीक्षण करा. भगवंत तुम्हाला प्रेमदान देईल. आता मला असं वाटतं की 12 वाजून गेले नाही का? 1 वाजलं का? म्हणजे 12 तर कधीच वाजले. कोणाचे? उद्या तुम्ही असं म्हणू नये महाराज आता जाऊ द्या की घरी. म्हणून आपण याच ठिकाणी थांबू. आणि आज काही आजूबाजूचा परिसर काही नाही आणि दुसरं कुठलंही काम आपल्याला राहिलेलं नाही. पारायण संपलेलं आहे. संध्याकाळचं हरिपाठाच्या वेळेला हरिपाठ होईल, कीर्तनाच्या वेळेला कीर्तन होईल. आपण इतर वेळेस भोंग्याचे आवाज होते म्हणून दुपारी घेत नव्हतो. आता भोंगे बंद झाले. पुन्हा दुपारी कथा घ्यायला काय हरकत आहे? आपल्याला दुपारी घेऊ. पण अगोदर कालची एकादशी वाट पहा.